म्हणजे शिवसेनेने मंत्री केलं तेव्हा शिवसेनेत, आता गद्दारांबरोबर जाऊन गद्दारी करून तिकडे मंत्री होणार तर तिकडे, म्हणजे जो करेल मला मंत्री त्याचा होणार मी वाजंत्री, बस वाजंत्री वाजवत, वाजंत्रीचं काम करायचं त्यांनी। ही जी लढत आहे ही लढत, मी हर्षदला विचारलं काय, हर्षद म्हणाला साहेब एकटा लढतोय। अरे एकटा कुठे, मी आहे ना, या आहेत ना तुझ्यासोबत, एकटा कुठे आहेस? कारण दुसरे जे कोण उभे आहेत त्यांची काय आपापसात देवघेव झाली असेल म्हणतात। आणि तुम्ही मला सांगायचं, 3 उमेदवार जे आहेत, एक आहे मस्तीमध्ये वागणारा लुटमार मंत्री, ज्यांनी संपूर्ण त्याचं एक्साईज खातं हे स्वतःच्या घरच्या लग्नासाठी सगळं काही वापरून घेतलं, लुटलं, अधिकारी वापरले, पैसे वापरले। असं काही समजू नका, मी सुद्धा 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो त्यांच्या दुर्दैवाने, आणि माझे सुद्धा आज काही संबंध आहेत प्रशासकीय विभागात, मला सांगत असतात कुठे कुठे कसा वापर झाला, कुठून कसे पैसे गेलेत। जरा थांबा, जरा आपली सत्ता आल्यानंतर ही सगळी प्रकरणं मी कशी लावतो बघा मार्गी, कशी मार्गी लावतो बघा। एका बाजूला मस्तीत राहणारे हे लुटमार मंत्री आणि दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्ध्याचा आव आणणारे। आता नुकतीच दिवाळी झाली आणि दिवाळीमध्ये एक ती जाहिरात फक्त त्या दिवाळी आली काच येते, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, उठा उठा निवडणूक आली, लोकांकडे जायची वेळ आली। असे 2 उमेदवार आणि आपला हा तिसरा हर्षद, जो दिवाळी असो काही असो तुमच्या सुखदुःखासाठी आणि तुमच्या व्यथा सोडवण्यासाठी सदैव तुमच्यात आणि रस्त्यावरती उतरणारा आपला हा हर्षद। तुम्ही निवडायचंय, तुम्हाला नुसतं मोती साबण लावायचंय, पाकिटात नाही येईल साबण। दिवाळी आली हो, आता उठणं लावा, दिवाळी झाल्यावर मग झोपून जा। त्या दिवशी सकाळी उठायचं, अभ्यंग स्नान, आणि दुसऱ्या दिवशी दुपारी झोपून राहायचं निवडणूक झाली की। तर ही अशी माणसं, ही आजपर्यंत ह्या दोघांकडेच तर सत्ता होती ना, आणि आपणच सगळेजण त्यांना, आपण म्हणजे मी एकूण पाटणविषयी बोलतोय, निवडून देत आलो। मग तुमच्या आयुष्यात काय बदल झाला, किती रोजगार आले इकडे, जे काय आपत्तीग्रस्त आहेत, दरडी कोसळल्या, त्यांची घरं गेली, त्याच्यामध्ये पुनर्वसन किती लोकांचं झाले, कामाची टेंडर किती निघाली, पैसे खाल्ले गेलेत, कामं का नाही झाली, याचं उत्तर कोणाकडेच नाहीये, कारण त्यांना जाब विचारणार कोणी नाहीये। आणि हर्षद, आता तू बोलताना एक वाक्य मला आवडलं की शिवसैनिक एकदा भिडला, शिवसैनिक एकदा नडला की काय करतो ते बघा, ते या निवडणुकीत कळेल। आजपर्यंत या सर्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी केवळ आणि केवळ शिवसेनेचा आदेश, शिवसेना प्रमुखांचा आदेश म्हणून ही ओझी आपल्या डोक्यावरती घेतली होती। आज मी तुम्हाला सांगतोय की ही डोक्यावरची ओझी उतरवा आणि हातामध्ये पवित्र भगवा घेतलेला हर्षद आणि दुसऱ्या बाजूला अमित हे निवडून विधानसभेमध्ये पाठवा। आज मी तुम्हाला सांगतोय, पैसे उधळले जातील। मी जिथे जिथे जातोय सगळे उमेदवार मला सांगतात, साहेब तयारी खूप छान आहे, लोकांचा प्रतिसाद जोरात आहे, पण पैशाचं काय करायचं। म्हटलं हेच तर लुटमार मंत्री मी म्हणतो ते एवढ्याचसाठी लुटलेत, पैसे लुटलेत, तुम्हाला लुटले, महाराष्ट्र लुटलाय, आणि त्या लुटीचे पैसे आता आपल्याला वाटून पुन्हा पुढच्या लुटीसाठी हे त्याची तयारी करतायत। इथे सुद्धा तुमच्याकडे कदाचित होर्डिंग लागली असतील, मुंबई आणि परिसरात लागले, केले काम भारी, लागले का? तसं नाही, केले लूट भारी, आता पुढची तयारी, लूट भारी केलेली आहे आणि आता पुढची तयारी। आणि पुढची तयारी म्हणजे काय की संपूर्ण महाराष्ट्र गुजरात आणि अदानीच्या चरणी वाहून टाकायचा, आणि अशा या लाचार बुटचाट्या लोकांना आपण नुसतं मत नाही, आपलं आयुष्य आणि आपला महाराष्ट्र हा त्यांच्या हातात देणार आहोत परत। आहे हर्षद निवडणुकीला उभे आहेत, अमित उभे आहेत, हार जीत होत असते, पण ही जीत आणि हार कोणाची आहे हे पहिलं लक्षात घ्या, हे पहिलं समजून घ्या।
हारणं किंवा जिंकणं हे होत असतं. निवडणूक आल्यानंतर कोणतरी जिंकतं, कोणतरी हरतं. पण इकडे कोणीतरी नाहीये, अख्खा महाराष्ट्र आहे. हरला तर हर्षद किंवा अमित नाही, अख्खा महाराष्ट्र हरेल. आणि जिंकला तर हर्षद अमित नाही, अख्खा महाराष्ट्र जिंकेल. कोणाला जिंकवायचंय तुम्ही ठरवणार आहात. सगळं काही उचलून तिकडे नेत आहेत, ओरबाडून नेत आहेत. महाराष्ट्र माझा ओरबाडतायत, आपला महाराष्ट्र ओरबाडतायत. आणि आपण नुसतं थंडपणाने त्यांच्याकडनं जे काही येईल ते घ्यायचं आणि पुन्हा ओरबाडा अजून ओरबाडा. एवढंच ओरबाडलंय, आता लय भारी, आणखीन भारी ओरबाडायचं त्यांना. आता गेल्या 5-10 वर्षामध्ये त्यांची मस्ती मला आठवत आहे ना. सुरुवातीला जेव्हा हे धेंड शिवसेनेमध्ये आलं तेव्हा कसं होतं. म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय की आता वाकणं झुकणं सगळं सुरू आहे. पण दुर्दैवाने पुन्हा निवडून आले तर असे ताट होतात की सरळ उचलायचं आणि घेऊन जायचं, एवढे ताट होतात. नाही म्हणजे कार्यक्रमाला, बाकी तसं माझा काही उद्देश नव्हता ताट होण्याचा. नंतर मग तुम्हाला ओळखत नाहीत. आता पाया पडतील मावशी, आजी, काका, मामा, आजोबा. आणि नंतर झालं मग हडफूड करणारी लोक. ज्या वेळेला तुमच्या समोर येतील त्यांना विचारा की आज सुद्धा माझ्या मुलाला नोकरी का नाही, मुलीला नोकरी का नाही, शिक्षण का नाही मिळत, उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये या पाटणमध्ये का नाही आणले. काय उत्तर आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, ज्या मिंधेनी शिवसेनेशी गद्दारी केली त्याला सगळं दिलं होतं, यांना सुद्धा मी दिलं होतं. मी होम मिनिस्टर केलं होतं यांना. आणि तो होम मिनिस्टर आदेश बांदेकर सरकारने आदेश तर आपलं काम करतोय. याला होम मिनिस्टर केलं, यांनी त्या होम मिनिस्ट्रीचा दुरुपयोग केला, पोलीस खातं वापरलं आणि गद्दारांना पळून जायला मदत केली, ढोकळा खायला. का रे, तुला आमचं काय इथलं गरम पडतं जेवण, रस्सा तिखट असतो, तुला काय त्रास होतो की काय, की सुरतेला गेलास डायरेक्ट ढोकळा खायला, तिकडनं गुवाहाटीला गेला. मग तुला जर का माझ्या महाराष्ट्राचं जेवण पचत नसेल तर तू गुजरातला जाऊन राहा, महाराष्ट्रात येऊन निवडणूक लढवूच नको ना. जा तिकडे ढोकळा गाठ्या सेव फाफडा खात राहा तू. पण नुसतं ढोकळा नाही खात, आता महाराष्ट्र खात आहेत. मी जिथे जिथे जातोय तिकडे सगळीकडे एकच नाव, महाराष्ट्र कोणाच्या घशात घातला जातोय, मुंबई कोणाच्या घशात घातली जाते. तुम्ही सांगा जरा जोरात. मग इथपर्यंत तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत. मुंबई तर मी अदानीच्या घशात काढलीच समजा तुम्ही, मी नाही गिळून येणार. त्यांचे 4-5 दिवस राहिलेत. एकदा का 23 तारखेला निकाल लागू दे. अदानीच्या घशात घातलेली मुंबईच नाही तर महाराष्ट्रातले बाकीचे जे काही प्रकल्प जे घातलेत ते मी अदानीच्या घशातनं काढून पुन्हा माझ्या महाराष्ट्राला देईन. मी प्रचाराची सुरुवात केली, कोल्हापूरच्या अंबामातेचं दर्शन घेतलं आणि केपी पाटलांच्या प्रचाराला गेलो राधानगरी. आणि माझ्या ध्यानीमनी नव्हतं, मी व्यासपीठावरती बसलो होतो, उमेदवार बोलतायत आणि बोलता बोलता ते पटकन बोलून गेले, साहेब आमच्या इथलं पाणी सुद्धा अदानीला विकलं. मी चमकून बघितलं, अरे मला वाटलं फक्त मुंबई ह्यांना दिलेली आहे, तर कोल्हापूरचं पाणी, तिथलं पाणी सुद्धा अदानीला दिलंय. विदर्भामध्ये गेलं, चंद्रपूर म्हणजे कुठे आला जिल्हा, जसं आपण चांदा ते बांदा म्हणतो, म्हणजे 2 टोकाची टोकई ठिकाणं. तिथल्या लोकांनी सांगितले, साहेब आमच्याकडच्या खाणी आणि शाळा अदानीला दिलेल्या आहेत. कोण आहे कोण अदानी. मग इथे सुद्धा जे काही शेतकरी असतील, अरे बाबांनो, उद्या तुमच्या सातबाऱ्यावरती जर अदानीचं नाव ह्यांनी जोर जबरदस्ती लावलं आणि ह्या लुटमार मंत्र्यांनी अदानीकडनं पैसे खाऊन जर तुमचं नाव त्याच्यावरती लावलं तर तुम्ही दात कोणाकडे मागणार. कारण सरकार त्यांचं असेल. बसलेत 2 शेठ लोक तिकडे. हे दोघही जण त्यांच्यामुळे हे मातलेत. आणि आपलं सरकार का पडलं, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार का पडलं. काल परवाकडे मोदी बाबा येऊन गेले आणि मला आव्हान दिलं त्यांनी, उद्धवजी नाव नाही घेतलं, हल्ली नाव घ्यायला घाबरतात. कारण गेल्या लोकसभेत त्यांनी मला नकली संतान बोलल्यावरती महाराष्ट्राने अशी काय पेकाटात भाजपच्या लाथ आणले, अजूनही चोळत बसलेत.
आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की शहजादे के मुंह से म्हणजे कोण, राहुल गांधींच्या मुखातून बाळासाहेबांबद्दल 2 शब्द चांगले बोलून दाखवा. काल प्रियांका गांधी आल्या होत्या शिर्डीमध्ये आणि त्यांनी सांगितलं की मी राहुलची बहीण आहे आणि त्या बाळासाहेबांबद्दल चांगलं बोलल्या. म्हणजे घातले ना भाजपचे दात त्यांच्याच घशात घातले. हे भाजपची नीती आहे, तोडाफोडा आणि राज्य करा. त्यांनी सरकार गद्दारी करून का पाडलं, तर त्यांना महाराष्ट्र लुटायचा आहे, महाराष्ट्र लुटायचा होता आणि तो मी लुटू देत नव्हतो म्हणूनच यांनी पहिला घाव घातला तो आपल्या शिवसेनेवरती घातला. कारण शिवसेना ही हिंदू हृदय सम्राटांनी महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी म्हणून तिचा जन्म दिला. आणि या मिंदेना कळत नाहीये, जी भाजपची नीती आहे वापरा आणि फेकून द्या. आज म्हणजे या निवडणुकीतच अमित शहा बोललेत की येत्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार. चालेल का रे बाबा ना तुम्हाला? तुम्ही त्यांना काहीतरी प्रेमाने नाव दिले. काय नाही, त्याला नाव काय दिलंय? काय बुज? टरबूज. बरोबर ना? टरबूज नाही, टरबूज करायचं ते. आता यावेळेला जसं ते सिंगम पिक्चर आहे ना, आता माझी सटकली, आता तुझी वेळ आली, असंच सांगायचं. तर ते पुन्हा मुख्यमंत्री होणार. मग मिंदेना म्हणा तुझा उपयोग संपला, तुझी दाढी धरतील आणि या लुटमार मंत्र्याला सुद्धा सांगा की अरे कशाला तू करतोय चाळे, कारण तुला आता कोण विचारणार नाहीये. भाजपने आधीच 160 उमेदवार उभे केलेले आहेत. जसं आपल्याकडे याने एक अपक्ष उभा केला आपल्या हर्षदला पाडायला, हे नाटक आहे, हे नाटक आहे. इकडे काँग्रेसची लोक आलेत, त्यांना मी धन्यवाद देतोय. राष्ट्रवादीचे आले असतील त्यांनाही धन्यवाद देतोय. पण जर कोणी आलं नसेल तर त्यांना मी सांगतोय अरे आम्ही गद्दारांच्या विरुद्ध लढतोय आणि आपल्यात गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही मत देताय, तुम्ही त्यांना मदत करताय. मी असं कुठे केलेलं नाहीये की महाविकास आघाडीचा उमेदवार उभा आहे आणि मी आतून कुठेतरी निरोप पाठवले की हा नाही याला मदत करा, कारण माझ्या रक्तामध्ये गद्दारी नाहीच आहे. जर कोणाच्या रक्तात गद्दारी असेल तर तो अपक्षाला मदत करेल, मग फरक काय? याला आपण गद्दार म्हणतोय, तुम्ही हा भगवा घेऊन पुढे चाललेला उमेदवार आहे, तरुण आहे, त्याला पाडण्यासाठी अपक्षाचं बुजगावणं उभं करताय आणि गद्दारी करून त्याला मत द्या म्हणून सांगताय. मग ही गद्दारी नाही तर दुसरं काय आहे? ही गद्दारी आहे. आणि जे कोणी आपल्या भगव्याच्या आड येतील आणि अपक्षाला मदत करतील हे सुद्धा यापुढे गद्दार म्हणूनच महाराष्ट्र त्यांना ओळखेल. आणि मी त्याही उमेदवारांना पहिलं काम आहे माझं विनंती करणं की तुम्ही महाराष्ट्रद्रोह्यांना मदत करू नका. कारण ही लढाई, ही निवडणूक ही केवळ महाविकास आघाडी, महायुती किंवा महाझुटी किंवा महालुटी असं नाहीये. ही महाराष्ट्रद्रोही आणि महाराष्ट्र प्रेमी अशी ही निवडणूक आहे. आणि उघड आम्ही लढतो. जर चोरून तुम्ही त्याला पाठिंबा देणार असाल तर दुर्दैवाने तुम्ही सुद्धा महाराष्ट्रद्रोही आहात. हे मला इथेच येऊन सांगावं लागेल सगळ्यांना की हे महाराष्ट्रद्रोही आहेत, यांच्यामुळे महाराष्ट्राचा घात झालाय, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा घात कोणी करू नका. शिवसेनेने कधी हे चाळे केलेले नाही आहेत. करायचं तर दिलदारपणाने करायचं, मैत्री करायची तर उघड करायची आणि अगदी राजकीय वैमनस्य जरी असलं तरी उघड करायचं. आज शिवसेना प्रमुखांचा स्मृतिदिन आहे आणि मग काही जाहिराती या गद्दारांनी दिल्यात. अरे गद्दारा, पहिलं तू माझ्या वडिलांचा फोटो वापरायचा सोड. नामर्दाची अवलाद. अरे तुझ्यात हिंमत असेल तर स्वतःच्या वडिलांचा फोटो लाव आणि मग मत मागाले, मग कसे जोडे खातोस ते बघ. पण त्याच्यात बाळासाहेबांचं एक वाक्य टाकलंय की मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. बरोबर आहे, पण मग काय बाळासाहेब असं म्हणाले होते मी भाजपची कमळाबाई होऊ देईन? भाजपची कमळाबाई पण होऊ देणार नाही. आणि हा सगळा लढा बघितल्यानंतर शेवटी तुम्हाला कोण काय देणार आहे हे बघा. तुम्हाला आनंद पाहिजे की छळवणूक पाहिजे, या 2 प्रश्नाचं उत्तर काय येतं ते बघा आणि मग त्याला ज्याला मत द्यायचं त्याला तुम्ही द्या.
जर या महालुटीच्या सरकारच्या कारभारात तुम्ही आनंदी असाल तर ठीक आहे ना, करून द्या लूट. पण जी वचनं ही मी वचननामा खिशात घेऊनच फिरतोय. आपण देतोय की शेतकऱ्यांना पुन्हा मी एकदा कर्जमुक्त करून दाखवणार आहे. 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचा 1 रुपयाचं सुद्धा नुकसान होऊ न देता हे पुढची 5 वर्ष मी स्थिर ठेवून दाखवणार आहे. मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा मोफत शिक्षण मी देणार म्हणजे देणारच, हे माझं वचन आहे. या पाटण तालुका असेल, हा जिल्हा असेल, इथे सुद्धा रोजगार निर्माण करण्यासाठी जे महाराष्ट्रातून लुटलेले उद्योग आहेत त्यातले तर त्यातले, नाहीतर नवीन मी इथे उद्योग आणून इथल्या लोकांना, इथल्या भूमिपुत्रांना इथल्या इथे रोजगार मी देऊन दाखवणार आहे. महिलांना आपण 3000 रुपये देणारच आहोत. पण त्याची मी मुद्दामून काही जण सांगतात तुम्ही जोरात का नाही बोलत. अहो म्हटलं, जर का बहीण भावाचं नातं असेल तर असा एक तरी भाऊ आहे का हो की भाऊ बिजेनंतर बाहेर येऊन जाहिरात करतो, बघा मी आता बहिणीला भेटून आलो, टीव्ही वाल्यानो या जरा या या या, मी बहिणीला भेटून आलो आणि बहिणीला ना मी इतकी ओवाळणी दिली, ही जाहिरात करणारा भाऊ असू शकतो? मनामध्ये भाव पाहिजे. एका बाजूला तुम्ही 15 लाख देणार होतात, त्याचे 1500 केलेत. मग त्याच्याबद्दल काहीच नाही. महागाई तर वाढते. महागाई आणि 1500 रुपयाचं कुठे 2 टोकच जुळत नाहीयेत. मग 1500 घरी येईपर्यंत संपून जातात. आपण 3000 रुपये तर त्यांना देणारच आहोत. पण त्याही पेक्षा महत्वाचं, ज्या सगळ्या महिला सांगतायत की पैशांपेक्षा आम्हाला सुरक्षा द्या, सुरक्षा द्या. आणि मी इथे माहिती घेतलेली नाही, पण तुम्हाला मी विचारतोय, या लुटमार मंत्र्याला किती संरक्षण आहे? त्याच्या कुटुंबियांना किती संरक्षण आहे? त्यांच्या ड्रायव्हरला, घरकाम करणाऱ्यांना सगळं संरक्षण आहे. म्हणजे सगळे पोलीस हे गद्दार आणि गद्दारांच्या कुटुंबियांच्या मागे लावलेत सुरक्षा द्यायला. पण माझ्या महिला ह्यांची सुरक्षा वाऱ्यावरती. होऊ दे अत्याचार, काय करणार? देतोय 1500 रुपये, देतील मतं. आणि कोल्हापूरचा तो जो मुन्ना महाडिक जो बेदरकारपणाने बोलला की यांच्या सभेला जाणाऱ्या, म्हणजे त्यांच्या सभेला येणाऱ्या महिलांचे फोटो काढा आणि ह्या जर का त्यांच्या सभेला गेल्या तर मला सांगा, घ्यायचं आमच्याकडनं आणि जायचं त्यांच्याकडे. तू काय माझ्या बहिणींना नोकर समजायला लागलास? मुन्ना महाडिक एवढी मस्ती, तू कसा बसा तिकडे राज्यसभेत पोहोचलास उड्या मारत बेडकासारखा. बेडूक उड्या मारून मारून आज इथे तर उद्या तिथे. आणि मी प्रत्येक सभेत जो इशारा देतो तो इथून सुद्धा देतोय, पाटणमधून सुद्धा देतोय. माझ्या सभेला किंवा महाविकास आघाडीच्या सभेला ज्या महिला येत आहेत त्यांच्यापैकी एकीच्या जरी केसाला धक्का लागला तरी मुन्ना तुझा हात मी उकडून मुळासकट टाकल्याशिवाय राहणार नाही. जर माझ्या बहिणीला धमकी देत असेल तर मी सुद्धा तुला जाहीर धमकी देतोय समाज. कारण हीच शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. परस्त्री ही माते समान आहे. म्हणजे ती कल्याणच्या सुभेदाराची सुनेची गोष्ट किंवा ती घटना ही आज सुद्धा आम्हाला माहिती आहे. तिची खणा नारळाने ओटी भरून तिला सन्मानाने तिच्या घरी पाठवणारे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि केवळ मतांसाठी पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाऊन मतं मिळवण्याचं नाटक करणारी भाजप आणि मिंदेची अवलाद, यांच्याकडनं आम्ही शिवप्रेम शिकायचं, यांच्याकडनं आम्ही महिलांचा आदर कसा करायचा हे शिकायचं. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करा. नुसतं काहीतरी कोणाला तरी मत द्यायचंय म्हणून नाही. ह्या सगळ्या तुम्ही ज्या भगव्या टोप्या घातल्या आहेत, या नुसत्या टोप्या नाहीत, त्यांच्या मशाली झाल्या पाहिजेत. मग काही जण मला विचारतात की का हो तुम्हाला आता ही मशाल निशाणी कशी वाटते? म्हटलं या काळामध्ये तीच योग्य निशाणी आहे. जो अन्याय उघड आमच्यावरती केला गेलेला आहे, निवडणूक आयोगाकडनं केलाय. आमचे सरन्यायाधीश चंद्रचूडजी हे निवृत्त झाले, पण अजून निकाल लागत नाहीये. 2 वर्ष सगळे झाले, काय खरं आणि काय खोटं सगळे बोललेत खूप, पण निकाल कुठे? आणि मग निवृत्त होता होता त्यांनी जे एक बाहेर स्टेटमेंट केलं की राम मंदिराच्या वेळेला काय करावं कळत नव्हतं, मग मी यमाई देवीच्या दर्शनाला गेलो आणि यमाई देवीने मला बुद्धी दिली. अहो चंद्रचूड साहेब, तुम्ही आम्हाला आधी सांगितलं असतं ना, तर आम्ही तुमच्याकडे येण्याच्या ऐवजी आम्ही यमाई देवीच्याच मंदिरात गेलो असतो.
कशाला बसलात तुम्ही होतात तिकडे? पण हा सगळा जो काय गोंधळ चाललेला आहे, हे संविधान बदलणं नाहीये का? संविधानच्या विरोधातलं हे वागणं नाहीये का? आम्ही जे काय सांगत होतो लोकसभेत, हा धोका अजूनही गेलेला नाहीये. यांना ही ताकद ही मुळापासून उखडून टाकण्याची आता गरज आहे. लोकसभेला संपूर्ण महाराष्ट्राने एक दणका दिलाय, विधानसभेला तर तुम्हाला द्यावाच लागेल. पण त्याच्यानंतर जिल्हा परिषद येईल, ग्रामपंचायत येईल, जिथे जिथे भाजप आणि मिंदेचे उमेदवार उभे असतील, हे मुळासकट उखडून या महाराष्ट्रातनं हे तण जे आलेलं हे उचलून फेकून द्या, तडीपार करा, तिकडे गुजरातला द्या, नाही तर गुवाहाटीला फेकून द्या. मला बोलायचं झालं तर खूप काही बोलता येईल, पण अजून 2-3 सभा आहेत. मधले प्रवास जे आहेत ते फार त्रासदायक असतात, कारण मला दिसत असतात समोर बसलेली लोक आणि मी पोहोचू शकत नाही. काल सुद्धा नाही म्हटलं तर माझ्या 4 सभा झाल्या. ठाण्याच्या सभेला रस्त्यानेच चाललो होतो, गचके खात खात खात, म्हणजे एवढी कॉन्ट्रॅक्ट काढले त्यांनी, कोणालाही सोडलेलं नाहीये. ठाणा, मुंबई, पाटण असेल, कुठेही असेल, नागपूर जा, कुठेही जा, पुलाचं कॉन्ट्रॅक्ट, बोगद्याचं कॉन्ट्रॅक्ट, ह्याचं कॉन्ट्रॅक्ट, त्याचं कॉन्ट्रॅक्ट, काम शून्य. मुंबई गोवा रस्ता अजूनही होतोय. नितीन गडकरी बोलले होते की असा रस्ता बनवीन की 200 वर्ष खड्डाच होणार नाही. मला तर असं वाटते की पहिलं 200 वर्षामध्ये रस्ताच होणार नाही, आणि मग 200 वर्षानंतर खड्डा पडलाय की नाही पडलाय हे बघायला ना गडकरी असणार ना आपण असणार. अच्छे दिन आएंगे, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला आता निकाल लावायचा आहे, आणि त्याच करता मी मुद्दामून तुमच्यासाठी इकडे आलेलो आहे. मुद्दामून मी माझ्या पाटणमध्ये आलेलो आहे, मुद्दामून मी माझ्या सातारकरांसाठी आलेलो आहे, मिरजेसाठी आलेलो आहे. सगळ्यांनी निश्चय केलेला आहे, निश्चय केलाय का? मग तुम्हाला ही 2 मस्तवाल घराणीशाही पाहिजे का साध्या घरातला तुमच्यातला, तुमच्यासाठी कधीही हाकेला ओ देणारा हर्षद आणि अमित पाहिजे? हे तुम्ही सांगायचंय. कोण पाहिजे? दोघांची निशाणी काय? जोरात. हर्षद म्हणाला, साहेब एकटा लढतोय. अरे एकटा कुठे? मी आहे ना, या आहेत ना तुझ्यासोबत. एकटा कुठे? कारण दुसरे जे कोण उभे आहेत त्यांची काय आपापसात देवघेव झाली असेल असेल म्हणतात. आणि तुम्ही मला सांगायचं, 3 उमेदवार जे आहेत, एक आहे मस्तीमध्ये वागणारा लुटमार मंत्री, ज्यांनी संपूर्ण त्याचं एक्साईज खातं हे स्वतःच्या घरच्या लग्नासाठी